श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज दिनांक 29 जानेवारी सोमवार, संकष्टी चतुर्थी या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला काही सेवा, उपाय आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा देखील करायची आहे. तर पहा, आज आपल्याला बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे. त्यांना आवडणाऱ्या वस्तू ह्या त्यांच्या पूजेमध्ये आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्यांच्यावरती शुद्ध पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अथर्व शीर्षाचं पठण करत ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत आपल्याला त्यांच्यावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला मुलांना प्यायला द्यायचं आहे. त्यामुळे मुलांचे सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन जाते आणि मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. अशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर त्यांना आवडणारे जास्वंदीचे फूल, दुर्वा हे त्यांना अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळी करण्यासाठी काही उपाय सांगणार आहे. तर ते उपाय आज आवर्जून करायचे आहेत. त्यासाठीच पहा, आपल्या घरातून बाहेर आपल्याला अशी ही एक वस्तू टाकायची आहे, फेकायची आहे, ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, कर्ज हे सर्व दूर होऊन जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, बऱ्याच वेळासुद्धा आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी असतात. आपल्या घरामध्ये अडचणी, दोष असतील तर आपल्या घराची प्रगती होत नाही, घरातील मुलांची प्रगती होत नाही. ती मुलांची प्रगती कुठेतरी खुंटली जाते. घरामध्ये पैसा टिकत नाही, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. त्यामध्ये वारंवार भांडणं होतात, कलह होतात, नवरा बायकोची भांडणं होतात, किरकिर होते, मुलंसुद्धा खूप सारा चिडचिडेपणा करतात. यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष हे निर्माण होतात. तर पहा, आपल्या घरामध्ये जे दोष निर्माण होतात तर ते फक्त बाहेरच्या लोकांमुळेच निर्माण होतात असं नाही, तर ते आपल्या घरातल्या व्यक्तींच्या तोंडातून जे काही शब्द बाहेर पडतात, जे वाईट आपण घरामध्ये बोलतो, भांडणामधून जे शब्द आपल्या घरात बोलले जातात, त्यामुळे सुद्धा घरामध्ये खूप प्रमाणामध्ये नकारात्मकता साठली जाते आणि आपल्या घराला दोष लागले जातात. आपलं घर हे आपल्याला कोणतेही शब्द बोललो की लगेच तथास्तु म्हणत असतं. त्यामुळे ती नकारात्मकता घरामध्ये साठली जाते. यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात होते. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये एखादी अशी व्यक्ती येते आणि ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येण्यापूर्वी आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते अगदी सकारात्मक असतं, चांगलं असतं. परंतु ती व्यक्ती घरातून येऊन गेल्यानंतर आपल्या घरामध्ये अचानकच भांडणं व्हायला लागतात, एकमेकांबद्दल मतभेद निर्माण होतात. त्याचं कारण असं आहे की एखादी जी व्यक्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये आल्यामुळं तिच्या मनामध्ये खूप सारं पाप भरलेलं असतं आणि खूप वाईट नजर तिची असते आणि आपल्याबद्दल तिच्या मनामध्ये खूप सारी नकारात्मकता साठलेली असते. खूप सारा वाईट विचार ती आपल्याबद्दल करत असते. अशा गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात आणि आपल्या घराची प्रगती होण्यापासून थांबते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भांडणं, कलह हे व्हायला लागतात. याचं कारण असं, कोणत्याही आसक्तीने भरलेल्या, बांधलेल्या एखाद्या व्यक्तीची नजर कोणत्याही वस्तूवर, व्यक्तीवर किंवा घरामध्ये जी लहान मुलं असतील त्यांच्यावर जर पडली, आपल्या घरावर पडली, तर कोणत्याही नजरेत भरणाऱ्या अव्यक्ती ज्या असतात, प्रसंग, घटना, त्याचबरोबर वस्तू यासारख्या वस्तूंवरती जर पडल्यामुळं नजर ही लागत असते, दोष हे लागत. तर पहा, आपण म्हणत असतो की करणी बाधा, नजर दोष, शत्रुबाधा, तर अशा ह्या बाधा ह्या लागत असतात. त्या व्यक्तीला जर नजर लागली तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विपरीत परिणाम होतात. त्या व्यक्तीचे स्वभावामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होते आणि ती व्यक्ती आधी चांगलं वागत असेल तर नंतर ही वाईट वागायला सुरुवात. वैचारिक वेदना किंवा मग पीडा किंवा आजारपण यांना त्यांना सामोरे जावे लागते. काय होतं माहिती आहे का, अचानक डोकं दुखायला लागणं, ताप येणं, उलटी होणं अशा गोष्टी व्हायला सुरुवात होते. झोपेमध्येच काहीतरी बडबड करायला लागतात, मानसिक संतुलन त्यांचं बिघडतं.
जसं की चिडचिड करणं यासारख्या गोष्टी घरामध्ये घडायला पहा, नजर ही फक्त माणसांनाच लागते असं नाही, आपल्या घराला देखील नजर ही लागली जाते. आपले पाळीव प्राणी असतील, आपल्या घरातील लहान मुलं असतील, त्यांना सुद्धा नजर ही लागली जाते. किंवा एखादी सुंदर स्त्री किंवा सुंदर पुरुष असेल तर त्यांना सुद्धा नजर ही लागली जाते. म्हणूनच आपल्याला चतुर्थीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय जो आहे तर आज संध्याकाळी करायचा आहे. 6 नंतर रात्री 12 पर्यंत तुम्ही कधीही करू शकता. तर जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा तुमच्या घरामध्ये एखादा तुकडा असेल उरलेला, म्हणजे चपातीचा असू द्या, भाकरीचा असू द्या, तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि घरामध्ये भाजी पण थोडीफार उरलेली असतेच, ती घ्यायची आहे. आणि चपातीचा तुकडा आणि ती भाजी घेऊन, त्याचबरोबर भात असेल, वरण असेल, ते सुद्धा आपल्याला त्यावरती घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जे बनवतो ते घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि जी पिवळी मोहरी असते ना पहा, ती त्यावरती टाकायची आहे. हे घेतल्याच्या नंतर हातामध्ये घ्यायचं आहे किंवा एखाद्या प्लेटमध्ये घ्या आणि त्या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 7-7 वेळा ओवाळायचं आहे. म्हणजे आपला घड्याळाचा काटा जसा फिरतो त्याप्रमाणे 7 वेळा ओवाळायचा. खूप दवाखाना करत आहात, एखादी व्यक्ती आजारी आहे परंतु तिला गुण येत नाही, तर तिच्यावरून सुद्धा तुम्हाला असं ओवाळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये एखादी व्यक्ती खूप चिडचिड करत आहे, तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही असा हा एक तुकडा घ्यायचा आहे आणि तो ओवाळून टाकायचा आहे. म्हणजे घरातल्या प्रत्येकावरूनच आपल्याला ह्या गोष्टी ओवाळायच्या. सर्वांवरून ओवाळून झाल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे, तर त्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा आपल्याला हा तुकडा जो आहे तर तो ओवाळून घ्यायचा आहे. ओवाळून घेतल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर एखादं काळं कुत्रं असेल किंवा मग दुसरं कोणतंही कुत्रं असू द्या, त्या कुत्र्याला तो तुकडा खाऊ घालायचा. आता पहा, हे तुकडा जर तुमच्या आसपास कुत्रे नसतील तर तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला टाकून द्यायचं आहे. दक्षिण दिशेला घरं असतील तर अशा ठिकाणी टाका जिथे कोणी जाणार नाही, तर अशा ठिकाणी टाकायचं आहे. आणि टाकल्यानंतर आपल्याला परत पाठीमागे वळून पाहायचं नाही. त्यानंतर पहा, घरी आल्याच्या नंतर आपल्याला हातपाय धुवायचे आहेत आणि देवाचं दर्शन करायचं आहे. ज्यावेळेस आपण हा तुकडा घराच्या बाहेर घेऊन जाणार आहात तेव्हा जातानाही कुणाशी बोलायचं नाही, येतानाही कुणाशी बोलायचं नाही किंवा मागे वळून देखील पाहायचं नाही. हा उपाय तुम्ही आवर्जून करून पहा. हा उपाय केल्यामुळे घरामध्ये काही दोष असतील, अडचणी असतील, संकट असतील, दोष असतील, त्याचबरोबर काही करणीबाधा, शत्रुबाधा असेल किंवा वास्तुदोष असतील, ते सुद्धा तुमचे दूर होऊन जातील. तर असे काही दोष आपल्या घरामध्ये असतील तर हा दोष आपले दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर तो तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.